नमस्कार भक्तांनो, आज आपण गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्हाला मी इथे 21वा अध्यायाचं महत्त्व सांगणार आहे. ज्यांना काही निमित्ताने पूर्ण अध्याय वाचन होत नाही त्यांनी फक्त 21व्या अध्यायाचं जरी वाचन केलं तरी आपल्याला पारायणामुळे जे आपल्या इच्छा पूर्ण होणार असतात किंवा आपल्याला काही शारीरिक व्याधी असतात आणि ज्या पारायणामुळे बऱ्या होणार असतात, आपल्याला देवाची जी कृपा होणार असते, गजानन महाराजांची जी कृपा होणार असते ती आपल्याला ह्या 21व्या अध्याय वाचल्यामुळे सुद्धा होऊ शकते. कारण 21व्या अध्यायामध्ये संपूर्ण पारायणाचे अंश सारांश दिलेला आहे. त्यामुळे आपण संपूर्ण पारायण न वाचता 21व्या अध्याय वाचला तरी पण चालतं. आणि मी आता तुम्हाला 21व्या अध्यायाचा वाचून दाखवणार आहे. ज्यांना वाचणं सुद्धा शक्य होत नाहीये त्यांनी 21व्या अध्याय हा माझ्या चॅनलवर ऐकला तरी पण चालेल, श्रवण केलं तरीही चालेल. आणि त्यामुळे माझ्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला इथे संपूर्ण धार्मिक पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत, जे काही थोडेफार मी सांगायचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला अध्ययन करत आहे, ते तुम्ही श्रवण करावे अशी माझी इच्छा आहे. तर चला आपण 21व्या अध्यायाला वाचायला सुरुवात. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. आतापर्यंत वर्णन केलेले आहे बहुत पाठीसा आहे आशीर्वाद श्री स्वामी गजाननाचे. आता वाचलेला कथांचा सारांश देतो साचा, तो मानवा अखेर गोड तुम्ही सर्वांनी. श्री गजानन भक्ती विजय सर्वांना ठरो लाभदायक, याचे एक एक अध्याय दुर्वांकुर मानावा. या ग्रंथाचे जो करी पारायण त्याचे दूर जाईल दैन्य, ही अतशक्ती जाण भरवसा पूर्ण ठेवावा. मला झाली प्रेरणा या ग्रंथाचे करण्या लेखना, वंदिले श्री स्वामी गजानना. सुरू केले लिखाण 6 महिनेपर्यंत लिहित होतं सतत, शेवटी पूर्ण झाला ग्रंथ श्री गजाननाच्या कृपेने. जो दशमी एकादशी वाचेल नित्य नेमास, त्याचे जातील तडीस मनोरथ पूर्णपणे. जो दर गुरुवारी याचे थोडे करी वाचन, त्याची इच्छा होईल पुरी जी जी आहे मनातली. हा ग्रंथ थोडक्यात वाचा तुम्ही बाद. हो भक्त माध्य सप्तमी शेगावात, हे संत अवतरले बंकटलाल वेडा झाला, तो याच्या नादी लागला अखेरीस त्याला भेटला चालता बोलता श्रीहरी. पाणी कमी असता ओढ्यात तुंबा बुडविला जलात, आणि आश्चर्यचकित पितांबर तो क्षणामध्ये. तुंबा पूर्ण भरला गेला, शिंपी आनंदित झाला, आणि तुंबा आणून ठेविल्या समर्थियाच्या समोर. काशीच्या गोसाव्याला हेतू जाणलेला साचा, भांग त्याचा अर्पिण्याला स्वामी श्री गजाननांनी. रोग जाणारावाचा बरा झाला साचा, हा प्रताप तीर्थाचा श्री समर्थ चरणांच्या विठोबा घोटाळा समर्थांनी सरळ केला. काकी होता तो माजला, विसरला आपली स्थिती. जानकीराम संतापला, मुलांना अपशब्द बोलला, अक्षतृतीयेच्या सणाला मीना कुणा विस्तव देत, ऐसे त्याने भाषण केले, म्हणूनच चिंचवणी नासले सर्व अन्न वाया गेले. त्या जानकी रामाचे चंदू घरचे कानवले, समर्थांनी ओळखले ते या अनायास सांगितले समर्थांनी खाण्यासाठी. श्री शंकराच्या मंदिरात शिवाच्या सान्निध्यात समर्थ बसले होते ध्यानस्थ, ते देखिले गुराख्यांनी. समर्थांनी मागितले भास्करा पाशील भले, तेन त्याने दिले सद्गुरुसी समर्थास. नेले मळ्यात समर्थास गोड कणसे खाण्यास, पण मक्षिकास अंगास चिकटल्या समर्थांच्या. समर्थ गेले भेटण्यास बंधू नरसिंगाजीस, ही गोष्ट अवघ्या लोकास कळली हा हा म्हणता. लोक गेले कान्हायस द्वय संतास भेटण्याप्रत, पण त्याआधी गेले समर्थ भेटू न शकले लोकांना. कुकाजीस नव्हता पुत्र हे सांगण्यास त्याला समर्थास. समर्थांनी जोडिले हस्त जगदीशा समोर, एकदा हरी रावळात गेला आपले बळ दाखवण्याप्रत. त्याने समर्थांचा धरिला हात, पण फजिती पावला सत्वरी. उसाने मारिले समर्थास, शेवटी झाले हतास. समर्थांनी दिला इक्षुरस मोळी पिळूने हाताने, खंडूने महारास ताडीला. त्यानिमित्त कैदेचा प्रसंग आला, समर्थांनी सोडविले त्यातून त्या कठीण प्रसंगातून. तैलंगी ब्राह्मण आले वेद म्हणू लागले, शेवटी फजित पावले श्री समर्था करवी. टाळकीकरांच्या घोड्याला समर्थांनी वठणीवर आणला, बोलून त्या भजनाला गिन गिन गिनात बोलते. बाळकृष्णाच्या द्वारी राहिली उभी समर्थ स्वारी, दिले द्वाडपणास अगाध शक्ती समर्थांच्या. लक्ष्मणाच्या पोटाला रोग साफ काढून टाकला, लांबविले त्याचे मरण फक्त 2 महिने आणखीन पुढे. कावळ्यांच्या श्रीदास जायचे होते येण्याविषयी बजविले, तेव्हापासून सोडून दिले ते ठिकाण कावळ्यांनी. कोंडलीत गेला पितांबर, चढला आम्रवृक्ष, पर्णे केली हिरवीगार श्री गजाननाच्या स्मरुनी म्हणे. रोग होता गंगा भारतीला, म्हणून बेडका थुंकला तो मलम समजून चोळला. नष्ट झाला रोग त्याच्या पुंडलिकाच्या शरीर. ज्वर होता जरी
बसत उठत गेला अखेरी गजाननाच्या दर्शनास. समर्थांच्या त्या काखेत नेला आपुला हात, गाठ दाबली जोरात, स्वर उतरला क्षणार्धात. सांगते झाले गजानन, म्हसोबा पाशी आहे धन, हे पहा उकरून, म्हणजे कर्जमुक्त होशील बंडू. तात्यांनी आणली म्हसोबा जवळील जमी खणली, म्हसोबा पाशील जवळीनं संपत्ती सारी त्या मिळाली गजाननाच्या कृपेने. लोकमान्य टिळकाला भाकरीचा प्रसाद दिला, त्याच्या जोरावर लिहिला गीता रहस्य तुरंग विद्या. यंत्रविद्या शिकण्यास व काळ्यांच्या श्रीधरास जायचे होते विलायते, सपन समर्थांनी नाही जाऊ दिले. पुंडलिकाची भक्ती समर्थावरी होती, स्वप्नी येऊनी राती काळ मंत्र दिला त्यास. त्र्यंबक भाऊसाठी थांबले श्री जगजेठी चौथ्या प्रहारा पवती. भास्कराला अद्दल शिकवण्यापर्यंत समर्थ बदले स्त्रियांच्या डब्यात जठरांनी केला दंड. त्यावेळी भास्कराचा बायजाच्या मातेला बायजाविषयी संशय आला, तो समर्थांनी दूर केला समजावून त्या मातेला. श्री गजानन आले औचित डॉक्टर कवऱ्या भेटण्यापर्यंत तीर्थ अंगारा देत फोडावर निघून गेला. एका मृत कुत्र्याला समर्थांनी स्पर्श केला, तात्काळ त्याला उठविला फजिती पावला ब्राह्मण. तिमाजी नावाच्या नोकऱ्याला झोपेतून जागा केला, शेत सांभाळण्यास त्याला सांगून या निघून गेले. निमोन करासे दिला खडा, रंगाने होता तांबडा, पूजित जा सदा सर्वदा ऐसे समर्थ बोलले. भाद्रमद शुद्ध पंचमीला समर्थांनी प्राण मस्तकी नेला, सर्वांनी जयघोष केला श्री स्वामी गजाननाचा. समाधीनंतर ज्याला त्याला प्रचिती दाविता प्रत्येकाला, ज्याचा त्याचा विश्वास बसला गुरुवर श्री गजाननावरी. चरणी ठेवून मी गाथा पूर्ण केली ही गाथा, आशीर्वाद लाभला आता मजला श्री गजाननाच्या कृपेने. कमलाकार्ताने रचिलेला 21 अध्याय समाप्त झाला. नमन असो श्री गजाननला दोन्ही कर जोडून, शंभू भवंतु हरी हरापर नमस्तु. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय रामपदी, पार्वतीपदे हर हर महादेव. इति श्री गजानन 21 अध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.